मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक। धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची मागितली माहिती। कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धसांची मागणी। एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्यानं कुठलाही फरक पडत नाही। धस मुंडे भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख प्रकरण निकाली लागेपर्यंत मुंडे आणि धस आपली भूमिका कायम ठेवणार। धसांना पूर्ण काम करण्याची मुभा। बावनकुळेंचं वक्तव्य। राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं। सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट म्हणजे टीआरपी वाढवण्यासाठीचा प्रकार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची टीका। राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धस यांना सूचना। सकपाळ यांचं वक्तव्य। बीडमध्ये सुरेश धस यांच्याकडून अनेक नेत्यांची फसवणूक। त्यांनी अनेकांचा विश्वासघात केला। मनसे नेते प्रकाश महाजन यांचा सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल। बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या आई संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी। धनंजय मुंडेंच्या चुलत भावानं केली तक्रार। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार। महसूल प्रशासनाकडून संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त कराच, पण आरोपीलाही अटक करा। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात फरार बबन गीतेची संपत्ती जप्त करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न। पुढील 2 दिवसात संपत्ती जप्तीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागणार। बीडमध्ये 1 मार्चपर्यंत जमाबंदीचे आदेश लागू। मोर्चे निदर्शनं आंदोलनं करण्यासाठी जमावाला परवानगीशिवाय एकत्र येता नाही। बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामींचे आदेश। एप्रिल-मे महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य। तर पुणे महापालिकेत भाजपची स्वबळाची भाषा। नाशिक महापालिकेच्या 25-26च्या आर्थिक वर्षासाठी 3053 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी। प्रशासकीय राजवटीत सादर होणार हा 3रा अर्थसंकल्प। नाशिक महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून मालमत्ता करात 2% वाढ। 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करात वाढ। तर आगामी कुंभमेळ्यासाठी 425 कोटी रुपयांची विशेष तरतूद। भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। म्होरक्यात जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसं काय जनावर सुद्धा विश्वास ठेवतात। संघटना काय आहे आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा व्हिडिओ स्टेटसवर। पक्षानं संधी दिली नाही असं कधीही म्हटलं नाही, मात्र पूर्ण क्षमतेनं काम करण्याची संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती। आपल्या राजकीय दोषांमुळे संधी मिळाली नसेल। नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधवांची सारवासारव। कोणतंही पद मिळवण्यासाठी कधीही रडगाणं गायलं नाही। विरोधी पक्षनेतेपदासाठी दबाव आणतोय असा खोटा दावा केला जातोय। भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण। भास्कर जाधव यांच्या नातेवाईकांचं गुहागरमध्ये लग्न असल्यानं ते बैठकीला हजर नव्हते। संजय राऊतांचं स्पष्टीकरण। तर भास्कर जाधव एकनाथ शिंदेंसारखे रुसून वगैरे बसत नाहीत। राऊतांचा शिंदेंना टोला। एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले की डॅमेज कंट्रोल करावाच लागतो। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कडवट शिवसेनेत पक्ष सोडून जातो तेव्हा उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज। प्रवीण दरेकरांचा सल्ला। तर अजूनही वेळ गेलेली नाही। उरली सुरली सेना भक्कम करावी दरेकरांचं वक्तव्य। आमदार संदीप क्षीरसागर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला। जुन्नर बाजार समितीत अजित पवार आणि संदीप क्षीरसागर या दोघांमध्ये चर्चा। संदीप क्षीरसागरांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गुप्त चर्चा। तर पिण्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता। 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळलं जाणार। उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार। महाराष्ट्रातील महिलांचा सरकारकडून अपमान। आधी शब्द दिला आता तो फिरवला। लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंची टीका। लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेली लालूचच। अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा।
लाडकी बहीण योजनेच्या छाननीत आयकर विभागाची मदत घेणार हा आमच्या अखत्यारीतला प्रश्न नाही. अजित पवारांचं स्पष्टीकरण. 2.5 लाखांच्या उत्पन्न असलेल्या महिलांसाठी योजना. पवारांचं वक्तव्य. लाडक्या बहिणींसाठी वेगळं बजेट दिलं त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हर्षवर्धन सकपाळ यांच्या मुलीची फेसबुक पोस्ट चर्चेत. पोस्टमधून टीका करणाऱ्यांना उत्तर. अकोल्यात दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबियाची अभिनेते भारत गणेशपुरेंनी भेट घेतली. 13 फेब्रुवारीला बिरकड यांचा अपघात झाला होता. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम युद्धपातळीवर. शिवजयंतीच्या दिवशी पुतळ्याचं अनावरण. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पत्र. साहित्य संमेलनात अहिल्यादेवी दालन उभं करावं तसंच सुभेदार मल्हारराव होळकर कमान उभी करण्याची पत्रातून आयोजकांना विनंती. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यात राज्यातील पहिलं कांदा क्लस्टर उभारण्याला शासनाची मंजुरी. क्लस्टरच्या माध्यमातून सुमारे 800हून अधिक जणांना रोजगार मिळणार. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपरच्या चिराग मुस्लिम बहुल वसाहतीची पाहणी केली. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात सोमय्यांनी निवेदन दिलं होतं. जळगावच्या जामनेरमध्ये नमो महाकुंभ 2 अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन. पहिल्या कुस्ती दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी बजावली पंचांची भूमिका. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय स्थळ म्हणून घोषित करा, विकसित करा. मुनगंटीवारांची पंतप्रधानांकडे मागणी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये देशातील 50 पर्यटन स्थळं ही राष्ट्रीय पर्यटन स्थळ विकसित करण्याची घोषणा केली आहे. शेतीचं नुकसान थांबवण्यासाठी रानडुक्कर आणि नीलगायींची नसबंदी करणार. सावनेरचे आमदार आशिष देशमुखांचं वक्तव्य. तर माकडांनाही स्थलांतरित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती. जीबीएस हा रोग कुठल्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही. डॉक्टर अविनाश भोंडवे यांची माहिती. काही विषाणू अन्नपदार्थातून आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार जास्त होण्याची शक्यता. भोंडवेंची माहिती. पुण्यात युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन. नशा नको नोकरी द्या म्हणत पुण्यात युवक काँग्रेसचा मोर्चा. कोळसा तंदूरभट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांना मुंबई महापालिकेची नोटीस. कोळसा तंदूरभट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणं वापरण्याच्या सूचना. कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाचं मैदान करा. खुल्या जागेपैकी 50 एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवा. मंत्री मंगलप्रभात लोढांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. मीरा भाईंदरमधील उड्डाणपुलाला रतन टाटांचं नाव द्या. मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांची पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून विकासक धर्मेश पौंडला अटक. आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पौंड यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. न्यू इंडिया बँक घोटाळ्यातील आरोपी हितेश मेहताकडे गैरव्यवहारातील 70 कोटी अजूनही असल्याचा संशय. आर्थिक गुन्हे शाखेकडून गैरव्यवहाराची चौकशी. मुंबईमध्ये ईडीचे 12 ठिकाणी छापे. बँक फसवणुकीबाबत सुरू असलेल्या तपासाशी संबंधित छापे असल्याची माहिती. कारवाई स्थावर मालमत्तेसह बँकेतील निधी आणि विविध आक्षेपार्ह दस्तावेज जप्त. तुळजापूरच्या दिवाणी न्यायालयाचं न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन. नागरिकांवर पडणारा आर्थिक बोजा यामुळे कमी होणार. अहिल्यानगरनंतर आरजेआर हॉस्पिटलची नवी शाखा आता नागपूरमध्येही सुरू. डॉक्टर नवीन यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन. आरजेआर हॉस्पिटलच्या 90 पेक्षाही जास्त शाखा भारतात. पालघरच्या चंद्रगावमध्ये रोटरी क्लबचा ग्रामविकास प्रकल्प पूर्ण. चंद्रगावमध्ये 723 गावकऱ्यांना वैयक्तिक सौर दिवा मिळणार. सौर उपसा सिंचनामुळे 15 शेतकरी कुटुंबांना वर्षभर सिंचनासाठी पाणी मिळणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लातूरच्या उदगीरमध्ये विद्यार्थ्यांची सायकल रॅली. रॅलीत शालेय विद्यार्थी सहभागी. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईकर उकाड्यानं हैराण. मात्र सोमवारपासून कमाल तापमानात घट होणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईत सीमाशुल्क विभागाच्या
AIU कडून मुंबई विमानतळावरून परदेशी महिलेला अटक, महिला पोटात कोकेन लपवून तस्करी करत होती. अहिल्यानगरमध्ये बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटमार, पोलिसांकडून लुटमारांचा शोध सुरू. अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा अलर्ट मोडवर, एका आठवड्यात 4 पिस्तुलासह जिवंत काडसूचं जप्त, 4 आरोपींना अटक केली. वर्ध्यात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणारे सायबर पोलिसांच्या जाळ्यात, आरोपींकडून 2,42,000चा मुद्देमालही जप्त. रायगडच्या महाडमध्ये तिहेरी तलाक प्रकरणी नवरदेवासह 4घांवर गुन्हा दाखल, पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा, तर आरोपीनं पीडित महिलेकडे 1 कोटी रुपयांसह फ्लॅटची मागणी केली होती. नाशिकमध्ये वाढदिवसाला चॉपरनं केक कापणं महागात पडलं, गजानन शेळके नावाच्या तरुणावर पोलिसांची कारवाई, सापळा रचून वाढदिवसाच्या दिवशी घेतलं ताब्यात. मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा, असं म्हणत उल्हासनगरमध्ये RPF जवानाची मुजोरी, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना जवानाची भाषा. अहिल्यानगरमध्ये दुचाकीस्वाराला वाचवताना स्कॉर्पिओ काल उलटली, अपघातात 5 जण गंभीर जखमी, तर 2घांची प्रकृती खालावली. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात, कोपरगाव शिवारात शिर्डी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात 4 चाकी वाहनाचं मोठं नुकसान. लातूरमध्ये भरधाव स्कॉर्पिओ गाडी हॉटेलमध्ये घुसल्याने एकाचा जागीच मृत्यू, तर 2 जण जखमी झाल्याची माहिती. वर्ध्यात अनियंत्रित झालेला ट्रक घरात शिरताच ट्रकला भीषण आग, ट्रकचं मोठं नुकसान, अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत कोतवाल बड्डीमध्ये एका खाजगी फटाक्याच्या कंपनीत स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू. जळगावच्या एरंडोल तालुक्यात 2 घरात भीषण आग, महाजन परिवाराचं मोठं नुकसान. जालन्याच्या हनुमंतखेडा गावात 45 एकरवरील ऊस जळून नष्ट, ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती, शेतकऱ्यांचं जवळपास 75 लाख रुपयांचं नुकसान. नांदेडच्या भिलवाडी तालुक्यात कापून ठेवलेला हरभरा अज्ञातानं जाळला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यानं पोलिसात तक्रार दिली. धाराशिवमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचं साहित्य जळून खाक, आगीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील भांबेड सबस्टेशनला सबस्टेशनचं मोठं नुकसान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. अहिल्यानगर पुणे महामार्गावर धक्कादायक वळणाचा अंदाज न आल्यानं टँकर उलटला, हजारो लिटर डिझेल रस्त्यावर, डिझेल घेण्यासाठी स्थानिकांची झुंबड. लातूरमध्ये सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत, भावांतर योजना राबवण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्यातील 264 शेतकरी बारामतीत शेतीचा अभ्यास करण्यासाठी रवाना, शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, फळबाग, भाजीपाला, अन्य शेतीविषयक बाबींची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करणार. भिवंडीतल्या कोनगाव इथल्या खाडीवर परदेशी पाहुण्यांची वर्दळ, अमेरिका आणि युरोपमधून आलेल्या सिगल पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अहिल्यानगरच्या राहुरीतील मानोरी गावात भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला, हल्ल्याची घटना कॅमेऱ्यानं टिपली. भंडाऱ्यात 2 बछडे वाघिणीपासून दुरावले, भुकेनं व्याकुळ असलेल्या बछड्यांना नागपूर प्राणी उपचार केंद्रात हलवलं, गेल्या आठवड्यात वाघिणीपासून दुरावलेल्या 2 बछड्यांना अन्न पाण्याविना त्यांचा मृत्यू झाला होता. भारतातून बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत ठाण्यातील शेतकरी कामगार पक्ष आक्रमक, ठाण्यात माणिकराव कोकाटेंचे पोस्टर शेकापनं फाडले. यवतमाळच्या पुसदमध्ये बेलेरो वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी दिग्रस महामार्ग रोखला. नागपूरमधील आशरप्पा बेद्रे यांचा बेपत्ता असलेला मनोरुग्ण भाऊ सापडला, एका सामाजिक कार्यकर्त्याने एबीपी माझाची बातमी स्टेटसला ठेवल्यानंतर 3 महिन्यांपासून बेपत्ता असलेला भाऊ 24 तासात सापडला.
कुर्ल्यात कौटुंबिक वादातून वडिलांनीच 4 वर्ष मुलीची हत्या केली। आरोपी परवेज सिद्दीकीला अटक। पत्नीसोबत वाद झाल्यानंतर संतप्त पतीचं कृत्य। साताऱ्यातील शिवथर इथे स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडून चोरी। कारमधून अवघ्या 7 मिनिटात रोकड लंपास केली। एटीएम मध्ये किती पैसे होते हे अद्याप कळू शकलं नाही। वर्ध्यात वयोवृद्ध व्यक्तीला एटीएम मध्ये जाताना पाहून मदतीचा आव आणायचा आणि हात चालकीनं एटीएम कार्ड बदलून पसार होण्याचा गोरखधंदा करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात। त्यांच्याकडून 3,36,000चा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात चोरट्यानं एटीएम फोडलं। ॲक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये लाखोंची रक्कम लंपास केली। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात चोरट्याचा महिलेच्या मंगळसूत्रावर डल्ला। प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचं 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र चोरट्यानं लंपास केलं। यवतमाळच्या मोरत इथे गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत 10 जणांना अटक। लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं अज्ञात स्थळी नेत प्रवाशाला लुटलं। धारदार शस्त्रानं वार करत प्रवाशाकडचे 12,000 रुपये पळवले। गोंदियातील देवपायली जवळची घटना। अवैध हत्यारांची विक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला। हवेत गोळीबार करत एका पोलीस कर्मचाऱ्याला उचलून नेलं। जळगावच्या चोपडा तालुक्यातली घटना। चंद्रपुरात फकीराचा वेश धारण करून एका कुटुंबाला 7 लाखांचा गंडा। एका टोळीला नागभीड पोलिसांकडून अटक। आरोपींकडून 6.5 लाखांची रक्कम आणि एक 4चाकी जप्त। नागपूरमध्ये कामावरून काढल्यानं चालकाची आत्महत्या। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडातली घटना। मद्यपान करून कामावर येत असल्यानं मालकानं कामावरून काढलं। दुचाकीसह स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली। नाशकात चोरांचा सुळसुळाट। दारूच्या दुकानाच्या छताची कौलं तोडून ब्रँडेड दारूची चोरी। दारूसह 32,500 रुपयांची रोकडही केली लंपास। मुंबईतल्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात रस्त्यावर झाड कोसळलं। शिवसेना भवनाच्या समोर रस्त्यावर कोहिनूर मॉलच्या समोर हे झाड पडलं। झाड पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा। अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर तिखट पाण्याचा मारा। छत्रपती संभाजीनगरच्या जिन्सी संजयनगर भागातली घटना। नशेच्या गोळ्यांचा आरोपीला अटक तर 8 जणांवर गुन्हा दाखल। रायगडमध्ये गेम किंग जुगारात अनेक तरुणांनी लाखो रुपये गमावले। लाखो रुपये गमावल्यानं विपुल डोलकरचं कुटुंब रस्त्यावर। गृहमंत्री फडणवीस यांनी जुगार मटकाबंदीवर लक्ष न दिल्यास राज ठाकरे यांची भेट घेणार। मनसे तालुका अध्यक्ष सिद्धांत म्हात्रेंची प्रतिक्रिया। वाशिम जिल्ह्यात कारंजा अमरावती महामार्गाच्या विकास कामादरम्यान तुर्भीण पिवळ्या पळसाची झाडं नष्ट। पर्यावरणप्रेमींचा हिरमोड। पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त। बुलढाण्यातली मलकापूर जवळ अज्ञातानं 15 ते 16 शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा आणि मका पिकाच्या सुडीला आग लावली। तक्रार करूनही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।